तिसरा सामना क्षेत्ररक्षण सजवले जाते. मित्रांनो परत एकदा गुड आफ्टरनून, नमस्कार. परत एकदा सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट प्रेमी जोडले आहेत. तुमच्या देखील मनपूर्वक सरचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. योगेश ऑन स्ट्राईक, बिग नॉन स्ट्रायकर, पहिलं षटक घेऊन सेवखंडी संघाकडून. त्यावेळेस मात्र सल्ला दिला जाईल विष्णू गावित सरांकडून देखील कर्णधार असतील. त्यानंतर आपण पाहतोय चंद्रकांत गायकवाड मेजर यांची मात्र देखील आपण पाहतो की त्यांची फलंदाजी करण्यासाठी आतुर असतोय. यावेळेस मात्र पहिलं षटक. सेवखंडी आपल्याला 12 एक्स्ट्रा प्लेयर मित्रांनो यायचे. महेंद्र चौधरी मॅन फ्रॉम सेवखंडी संघाकडून पहिला षटक घेऊन येईल. राऊंड विकेटचा मारा करत असताना योगेश ऑन स्ट्राईकला तिसऱ्या सामन्यातील पहिला बॉल. तेज रफ्तारच्या गतीने फटका खेळाय, वार्ड शॉट, वन बाउंड के साथ आगाज केलाय, प्रारंभ केलाय. चेंडू सीमा पार निघून जाईल. डीप फॉरवर्ड रिजन 4 रन. स्वागत केलंय महेंद्र चौधरी यांच्या देखील पहिल्या चेंडूवरती. आपण बघितलं असेल दुसरा सामना देखील मित्रांनो 102 धावांचा टार्गेट दिलं होतं चोळमुख संघाने कळमनापाडा या संघाला. त्या सामन्याविरुद्ध जर बघितले तर अवघ्या 3 धावेने तो सामना जिंकला होता चोळमुख संघाने. आज सेवखंडी संघ जर बघितलं तर दोनवाडीच्या मैदानावरती आणि उंबरधाडच्या मैदानावरती देखील खेळण्यासाठी आला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र साखळी सामन्यात मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. फटका पूर्णपणे फसलाय आणि फसल्यानंतर विष्णू सर येतो चेंडूच्या पाठीमागे, परंतु नॉमेन्स मध्ये लँड झाल्यानंतर या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव तर कल जाईल, परंतु राहाची सास घेतली असेल योगेश याने. यावेळेस मात्र बिग यांना स्ट्राईक मिळेल. मागचं मात्र 2024-25च्या सत्रामध्ये बघितलं तर याच मैदानामध्ये मात्र काय फटकेबाजी केली होती बिग यांनी. हीच मात्र देखील पुनरावृत्ती दाखवली जाईल का, हा मात्र देखील एक उमेद असेल निरगुडेकरांची. ओहो, यावेळेस बिलकुल ऑप्शनच्या बाहेर हलकासा मुवमेंट देऊन चेंडू केलेल्या यष्टीच्या पाठीमागे बॅटचा स्पर्श पाहायला मिळाला नाही. जर बॅटचा किनारा लागला असता तर कदाचित भाग प्रताव लागलं असतं या बॅटर्सला, परंतु भागाने साथ दिली. डॉट चेंडू कम्बॅक करावं लागेल महेश यांना, कारण रोखावं लागेल मित्रांनो. जेवढं रोखलं जाईल ना 70-80च्या आसपास तेवढं मात्र महत्वपूर्ण असेल शेवखंडी या संघाला. स्टेट ड्राइव्ह फटका. Yes, this is the max 6, it's super 6, long gun region. समोरच्या दिशेने खेळला फटका. बिग हिट षटकार बिग यांच्या बॅटच्या माध्यमातून. बिग 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 षटकार. टॉपेज मोठी शिकार. यावेळेस मात्र विकेट टॉपेज लागल्यानंतर मोठा किनारा लागल्यानंतर फ्लॅश स्लिपला मात्र विकेट. लुझिंग द फर्स्ट विकेट इज गॉन. बिग यांची महत्वपूर्ण विकेट सेवखंडी या संघाला. एक मुकंदर का सिकंदर आपण पाहतो की सांगितले जाते नाही की तू यावेळेस मात्र उत्तम राऊत जाईल मैदानाच्या आत 1 डाऊनला. सांगितले जात नाही की तुझे किसने काय तू अनजान बन कराया कर, तू इस मैदान पर मेहमान बन कराया कर, बस तुझे तो बक्सा इस ग्राउंड में तेरी हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू इस मैदान पर सुल्तान का मुल्तान बनकर इस मैदान पर राज कर. यावेळेस मात्र आपण पाहतोय यावेळेस मिस्टर उत्तम येतोय 1 डाऊनला. निरगुडे संघाचा एक विस्फोटक फलंदाज टेनिस क्रिकेटचा बादशाह यावेळेस येतोय ऑन स्ट्राईकला. मनोज गायकवाड यांची देखील परवणी आली. 3 षटकार जर लगातार मारले गेले तर उत्तम राऊत यांना मात्र 501 रुपयांची कॅश प्राइज परवणी लावली गेली उत्तम यांच्यासाठी. यावेळेस मात्र कॉन्फिडन्स प्रॅक्टिस असेल आणि प्रॅक्टिस असल्याकडे मात्र या महेंद्र चौधरीच्या षटकामधील पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी तयार.
फुडरलेनचा बॉल यावेळेस देखील नो बॉलचा कॉल दिला होता. टॉप एज जरूर लागला होता परंतु विकेट फ्लाय स्लिपला मात्र झेलतो सोडला होता परंतु नो बॉल हाईट नो बॉल आल्यानंतर मात्र पहिली दफा फ्रीची संधी निर्माण झाली आणि संधी निर्माण करत असताना संधीचे सोनं या ठिकाणी केले जाईल की नाही पाहणे योग्य ठरेल. मनोज गायकवाड सरांकडून 1 रुपयांची कॅश प्राइज उत्तम राऊत साठी. ओहो पॅडला टक्कल होता हलकीशी अपील लॉंग लेगच्या गलीमधून करून एक पंच दौलत भाऊ गुलूम परंतु आपल्या निर्णयावर ठाम राहत असताना मात्र अंतिम चेंडूवरती कुठलंही नुकसान नसेल. डॉट चेंडू षटक समाप्त होते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 12 लॉट्स ऑफ 1 विकेट निरगुडे. गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए आएंगे चंद्रकांत गायकवाड़ मैन फ्रॉम सेवकंडी. अनुभव के साथ वह मीडियम पेस के साथ गेंदबाजी करेंगे. पहले ओवर में 12 रन 1 विकेट. एक क्रॉस लाइन जाकर खेलने का प्रयास सही साबित था. वॉट शॉट देखने को मिला. स्कलेक बाउंड्री के बाहर बिल्कुल गेंद सीमा पर चली जाएगी. 4 रन. बिल्कुल शॉर्ट पिच डिलीवरी जरूर डाली थी लेकिन वहां जो खिलाड़ी नहीं रखा था. बिल्कुल गैप में गेंद निकल में कामयाब हुई बैटर. अभी तक देखा जाए तो मनोज गायकवाड़ ने 5 से 1 रुपए का इनाम भी रखा है इस बल्लेबाज को उत्तम राउत के लिए. बैक टू बैक 3 छक्के लगाने पड़ेंगे लेकिन फिलहाल योगेश के बल्ले से ये निकलने वाला पहला चौका देखने को मिला. कमाल की बल्लेबाजी. ओहो एक क्रॉस द लाइन जाकर खेलने का फिर एक बार प्रयास किया था लेकिन लेग स्टंप के बाहर चली जाती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में. रिव्यू मांग रहे हैं या नहीं लेकिन आखिरकार बिल्कुल डिसीजन चर्चा कर रहे हैं लेकिन कहने के बिल्कुल अनुभव पंच स्ट्राइक एंड पर देख रहे हैं भरत भूसारी सर. एक उनका डिसीजन जो भी रहता है वह बिल्कुल साफ रहता है क्योंकि बड़े से प्रतियोगिता में उन्होंने पंचगिरी की है और उनका जो अनुभव है वो बिल्कुल सही साबित होता है. लेकिन इस बार बिल्कुल बल्ले का अंदरूनी किनारा लगा है जरूर. जो गेंद को ऊंचाई मिली थी लेकिन कवर में डाउन द कैच पकड़ा. चलता किया योगेश को सलामी जोड़ी मैदान के बाहर. विकेट नंबर 2. दूसरा झटका लगता हुआ निरगुडे टीम को. एक लड़खड़ती पारी संवारना होगी. जल्दबाजी करे थे पार्टनरशिप बनानी पड़ेगी. आप देखते हैं कि बेस्ट टू बेस्ट जब आपके सामने एक अच्छी टीम रहती है तो कहीं ना कहीं संबंधित खेलने का प्रयास किया होता तो ये शायद अपनी विकेट यहां बच सकती थी लेकिन बल्ले का अपनी इशारा लगकर गेंद हवा में जरूर लहराई थी और शानदार कैच लपका. डाउन कैच पकड़ने के बाद बिग सबसे पहले बैटर से बात हुई उसके बाद योगेश को भी चलता किया. ये पहली सफलता मिलती हुई चंद्रकांत गायकवाड़ सर को. मेजर का ये तड़ाका देखने को मिल रहा है मैदान के अंदर. जिस तरह से पहली गेंद पर चौके के साथ उनका स्वागत किया था लेकिन उसके बाद मौका नहीं दिया उस बल्लेबाज को. लेंथ में परिवर्तन करने के बाद बिल्कुल ऊपरी हिस्से से लगकर एक्स्ट्रा कवर में वो शानदार झेल पकड़ा. पंकज सहारे साथ निभाने आएंगे उत्तम राउत का. ये कॉन्फिडेंस बढ़ता हुआ चंद्रकांत गायकवाड़ सर का भी. साइड गेंद को स्ट्रोक तो जरूर खेला था. नॉट स्ट्राइक कैंड पर थ्रो फेंका था. तब तक रनिंग बिटवीन द विकेट के साथ थोड़ा सा लेट थ्रो आया था. नॉट स्ट्राइक कैंड पर थोड़ी सी नाराजगी दिखाते हुए चंद्रकांत. ये दिख रही है कि अगर अच्छी खासी अगर फील्ड किया होता और थ्रो अगर नॉट स्ट्राइक कैंड पर भेजा होता तो शायद ये रनआउट के स्वरूप में विकेट मिल सकती थी लेकिन ऐसा नहीं हो देखने को मिला. एक रन महत्वपूर्ण रहेगा. पार्टनरशिप बनानी पड़ेगी क्योंकि 2 बैटर्स आपके महत्वपूर्ण पेविलियन में जा चुके हैं. इस बार बिल्कुल फाइन लेग लॉन्ग लेग एरिया में रूम बनाकर खेला है. गेंद रुकने वाली ही नहीं है क्योंकि वहां बिल्कुल तीव्र उतार है. गेंद तेज रफ्तार के साथ सीमा पर चली जाएगी. 4 रन. इक्के दुक्के के साथ ये पहला चौका देखने को मिला. बिल्कुल पोजीशन में थे और बिल्कुल शॉर्ट पिच डिलीवरी थी लेकिन उत्तम राउत के ये बल्ले से निकलने वाला पहला चौका और चौके के साथ थोड़ा सा महंगा ओवर घटता हुआ चंद्रकांत गायकवाड़ सर का. लेकिन ये दिखते है कि एक बड़ा टारगेट के अग्रसर अग्र होना है तो कहीं ना कहीं लूज गेंद पर बड़े प्रहार करने पड़ेंगे बल्लेबाज को क्योंकि पिछले मैच में आपने देखा होगा कि 102 रनों का टारगेट रखा था चौड़मुख ने. जवाब में एक शानदार बल्लेबाजी करते हुए
बाड़ा ने अच्छी बल्लेबाजी की थी, 71 रनों की पारी खेली थी। एक क्रॉस द लाइन जाऊन खेलने का प्रयास इस बार भी सफल होता हुआ। इस बार भी गेंद बिल्कुल लुढ़कती हुई सीमा पर चली जाएगी। 4 रन। थोड़ा सा महंगा और घटता हुआ बिल्कुल शॉर्ट पिच डिलीवरी डाल रही, क्योंकि यहां अगर आपको रन अगर रोकना है तो कहने की सटीक यार्कर के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी इस गेंदबाज को। फील्ड में परिवर्तन करे देखते हुए कि पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है। जब पहला ओवर महेंद्र चौधरी ने किया था तब 12 रन खर्च किए थे, एक सफलता, क्योंकि बिग को अब उन्होंने आउट किया था। लेकिन इस ओवर में भी एक सफलता जरूर मिली थी, लेकिन उसके बावजूद एक अच्छा खासा समाचार लेते हुए उत्तम रामूत ने बैक टू बैक 2 बाउंड्री तो लगाए जरूर, लेकिन क्या कमबैक करना पड़ेगा इस गेंदबाज को। कॉन्फिडेंस लगातार उनका बढ़ाता हुआ, हौसला बुलंद बढ़ाते हुए इस बार हल्का सा स्टेप आउट करते हुए नॉट स्ट्राइक कैन पर खतरे में पड़ सकते थे, लेकिन तेज रफ्तार से रनिंग बिटवीन द विकेट के साथ रन पूर्ण कवर कर लिया इस बल्लेबाज ने। ओवर की समाप्ति अंतिम गेंद पर 1 रन आया। 2 ओवर समाप्ति के बाद रन स्कोर बढ़ता हुआ पहले बल्लेबाजी करते हुए निर्गुणी टीम का 26 रन 2 विकेट के नुकसान पर। माफ करा मित्रांनो, आमचे नक्कीच मिक्स ऑपरेटर अर्जुनजी कदम सर सांगतात की या ठिकाणी 27-57 धावा, कारण अपलोड होताना आपण बघितलं होतं की अंतिम बॉलवरती 1 धाव काढली गेली होती आणि 1 धाव काढत असताना यावेळेस 27 पॉवर प्लेचा लेखाजोखा बघितला गेला तर पहिल्या षटकात आपण पाहतोय 12 धाव महेंद्र चौधरी यांनी केल्या होत्या, 1 विकेट। त्यानंतर परत एकदा आपल्या कोठ्यातील दुसरं षटक पूर्ण कंप्लीट करण्यासाठी येतोय महेंद्र चौधरी। यावेळेस मात्र एक्सेटर दाबा लागेल, कमीत कमी 90 आसपास धावसंख्या बनवणे गरजेचे असेल निर्गुडी या संघाला। आपण पाहतो की निर्गुडीकरांची आपल्याला 35 प्लस देखील आपल्याला एक मोठी ऑर्गनाइज पाहायला मिळू शकते। मला वाटते 12 डिसेंबर किंवा 10 जानेवारी किंवा 12 जानेवारी पासून ही देखील आपल्याला स्पर्धा पाहायला भेटू शकते। फुललेंचा बॉल बॅकफुट ऑन द राईट, फटका गॅप मध्ये असेल, डीप फॉरवर्ड रिजन चेंडू सीमा पार निघून जाईल। हाईट कॉल नो बॉल आणि हाईट कॉल नो बॉल असल्या कारण मात्र पंचवटी चौका, 5 धावा या ठिकाणी धावा ऍड केल्या जातील। 6 तारीख ओके, 6 जानेवारी पासून मात्र आपल्याला 10 जानेवारी पासून मात्र आपल्याला पाहायला मिळेल निर्गुड्याच्या मैदानावरती 35 प्लस क्रिकेटची ऑर्गनाइज क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। आमचे नक्कीच अध्यक्ष असतील सन्मानित श्री अंबादास भोई सर। ओ हो काय कमालचा फटका, बिग हिट, नाव असेल बॅटरचे नाव उत्तम राऊत। यावेळेस मात्र स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू सीमा पार निघून जाईल षटकारांसाठी। परवानी तर लावली गेली होती मनोज गायकवाड यांनी लगातार जर 3 षटकार जर मारले गेले तर 5 रुपयाचे कॅश प्राइज या बॅटरसाठी, पण 1 षटकार तर मारला गेलाय। परंतु मित्रांनो, आपण क्रिकेट जेव्हा खेळतो ना तेव्हा लालच बुरीबाला सांगितले जाते ना, लालच मध्ये न जाता आपला संघ कोणत्या पद्धतीने जिंकेल हे महत्त्वाचे असते। महेंद्र यांचे मात्र पहिलं षटक देखील महागडं पाहायला मिळालं होतं, 12 धावा खर्च केला होत्या। बिग यांची एक महत्त्वपूर्ण विकेट, त्यानंतर या षटकात देखील उत्तम राऊत यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि फटका मिळत असताना ओहो कडक आवाज, बॅक टू बॅक 2 षटकार। या ठिकाणी परवणी आली उत्तम राऊत साठी। जर 2 षटकार तर मारले गेले, दोन्ही 1 षटकार जर मारला गेला तर 501 रुपयाचे कॅश प्राइज आले। आयरन मोबाईल आर्यन मोबाईल यांच्याकडून परवणी असेल, अभिनंदन। परंतु यावेळेस मात्र 2 षटकार तर मारले गेले मात्र हॅट्रिक घेतली जाईल का षटकारांची, कारण विकेट टेकिंग गोलंदाजी केली जाते आणि विकेट पिच असल्या कारण मात्र जेव्हा फलंदाज सेट होते ना तेव्हा ही आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळू शकते, परंतु जिचा चान्स असेल। हो बिलकुल मिडन स्टंपवरती चेंडा हलकासा वसीम अक्रम यांची मात्र आठवण करून दिली, हलकासा लेग कटर करण्याचा प्रयत्न केला। जात असताना आपण पाहतो की जर खाली चेंडू राहिला असता तर स्टंपला मात्र डेकीचा दळा असता, पण तो हलकीशी मात्र स्विंग पाहत असताना यष्टीच्या पाठीमागे डॉट चेंडू संधीने मात्र परत एकदा हुलकावणी दिली, कारण बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर जी संधी दिली होती 1 षटकार जर मारला असता तर या ठिकाणी 501 रुपयांचे कॅश प्राइज देखील एकीच्या दिलं गेलं असतं। फील्डमध्ये
गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत असताना हलकासा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. वाईट कॉल दिला जातोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. तिसरं षटक धावसंख्या बनवावी लागेल. 2 विकेट गेल्यानंतर अजूनही 8 फलंदाज आपल्या डग आउट मध्ये सुरक्षित आहेत. तर रणनीती कोणती असेल, गेम प्लॅन कोणता असेल निरगुडे या संघाचा. यावेळेस खराब लेंथ मौके पे चौका तर छक्का. फाईन लेग एरिया, लॉंग लेग एरिया या मात्र श्रीक संगम, श्रीक कनेक्शन उत्तम बॅटच्या माध्यमातून बिगिट षटकार पाहायला मिळतोय. महागडं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. वारंवार मात्र सलाह चेतावणी दिली जाते या गोलंदाजाला. त्यात आपण पाहतो नियंत्रण चुकतोय. लेग कटर करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप ब्लॉक ऑफ केलं होतं आणि जेव्हा मात्र मागून चोरी करण्याच्या प्रयत्नात चेंडू सीमा पार निघून जाते. षटकार. दहा बॉल मध्ये 31 धावावरती खेळतोय उत्तम. त्याच रिजन मध्ये रिप्ले पहा. कॉफी झेरॉक्स त्याच स्टाईलने त्याच दिशेने या चेंडूवरती देखील हवाई यात्रेमध्ये पाठवत असताना चेंडूला सीमा पार पाठवून दिले षटकारांसाठी. जेव्हा जेव्हा मित्रांनो आपल्याला लाईन अशा वेळेस आपण बिलकुल ऑफ स्टंपला हा मारा जर केला असता, कारण सेनवरून यांनी देखील सांगितलं होतं की जर आपल्याला फलंदाजापासून जर सुरक्षित धावा जर रोखावा लागत असतील तर सटीक यार्कर मारणे गरजेचे आहे. परंतु महेंद्र चौधरी यांची मात्र वारंवार सलाह देऊनही मात्र गोलंदाजी खराब पाहायला मिळते. कारण या षटकात आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळाली आणि 4 षटकार मारत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 57. 57 2 विकेट. टॉपिक फटका फसलाय पूर्णपणे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. कोल जीवनदान मिळते. टर्निंग पॉइंट होऊ शकतोय मित्रांनो. कॅचेस विन मॅचेस, कॅच पकडा मॅच जिंका. परंतु मात्र अंतिम बॉलवरती 2 धावा, ओव्हर की समाप्ती. आजचा दिवस मात्र बघितलं गेलं तर नक्कीच सगळ्याच संघासाठी मात्र चांगला असेल. कारण लगातार 3 बॅटर्सनी मात्र प्रत्येक सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलंय. परंतु हे 4थं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील तितकेच पाहणे महत्व ठरू शकते. कारण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. कारण या ठिकाणी उत्तम राऊत खेळतोय 38 धावेवरती. अजूनही 12 धावा दूर असेल आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. परंतु काही कमालचा एक चान्स मौका दिला होता आणि संधीचे सोनं केले जाईल यात मात्र तर शंका नसेल. परंतु 4थं षटक टाकण्यासाठी येईल यावेळेस सेवखंडी संघाकडून योगेश. (58) 58 धावा, 2 विकेट. निरगुडे. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. योगेश येतोय 4थं षटक टाकण्यासाठी. वैयक्तिक आपलं पहिलं, पारीचे 4थं. सवा कमालचा फटका यावेळेस देखील आउट गोईंग स्टँडर्ड क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. स्करलेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. जबरदस्त काय वॉड फटका पाहायला मिळतोय. आमच्या साईड स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन मात्र नक्कीच शानदार पद्धतीने मात्र चेंडूला या ठिकाणी कॅचअप करतोय. साहिलजी कदम तुमच्या देखील खूप खूप आभार आहेत. परंतु यावेळेस मात्र नक्कीच काय फटकेबाजी. 44 धावावरती खेळतोय. योग्य 6 धावा दूर असेल आपलं अर्धशतक आणि आजच्या दिवसातील 4थं अर्धशतक पाहायला भेटेल का. काही कमालची फटकेबाजी पाहायला मिळते. उत्तम राऊत यांनी जे एक्सिलेटर दाबले गेले तो मात्र 5वा एक्सिलेटर दाबला जातोय. या षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केले जाईल का किंवा शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाचा डाव सावरला जाईल का हे पाहणे योग्य ठरेल. फुलर लेनचा बॉल यावेळेस बिलकुल स्कोरलेगच्या दिशेने खेळला फटका. हाईट फ्लॅश मध्ये 6 आणि नक्कीच बॅटून जाऊन अभिवादन करायचं आहे उत्तम राऊत सर. काय विस्फोटक अंदाजाने फलंदाजी करत असताना बिलकुल आपल्या संघाचा डाव सावरलाय आणि डाव सारत असताना आजच्या दिवसातील ही मात्र आपण पाहतोय की 4थं अर्धशतक उत्तम राऊत यांच्या नावावरती.
या प्रतियोगितेत आपण पाहतो की याच मैदानावरती बऱ्याचशा मात्र अर्धशतक झळकावलेत, परंतु 2025-26-17 मध्ये जर बघितलं गेलं तर या प्रतियोगितेमध्ये मात्र या पॉल क्रमांक 6 मधील या तिसऱ्या सामन्यातील बघायला तर चौथं अर्धशतक पाहायला मिळतंय निरगुडेच्या या बॅटर्स कडून. उत्तम राऊत मात्र या ठिकाणी 50 धावांवरती खेळतोय, मात्र हॅट्रिक घेतली जाईल का? खराब लेंथ, बिलकुल नेक्स्ट स्टंपच्या बाहेर चेंडू सोडला होता, बॅटचा किनारा लागला होता. विकेट किपर यांच्या दस्तानामध्ये जात असताना डॉट चेंडू, वाईटची दाद मागितली जाते हलकीशी यावेळेस मात्र. आजच्या दिवसातील चौथा अर्धशतक, कारण पहिल्या सामन्यात देखील आपण पाहतो की जेव्हा पहिला सामना पाहायला मिळाला होता दलपतपूर या संघाकडून शरद बाहले यांनी देखील अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर कळंपाडा संघाकडून देखील बाळू यांनी 71 धावांची खेळी केली होती. त्यानंतर चोळमुख संघाकडून देखील एक बॅटर्सने मात्र अजय किंवा योगेशने शानदार फलंदाजी करत असताना आपलं अर्धशतक बनवलं होतं. त्यानंतर निरगुडे संघाकडून देखील उत्तम राऊत यांनी आतापर्यंत 50 धावांवरती खेळत असताना मला वाटतं 6 किंवा 7 षटकार तर नक्कीच मारले असतील. फुलाल्यांचा बॉल, शक्तिशाली प्रहार, परत एकदा मिड विकेट रिजन प्लेस मध्ये हवेचा फायदा उठवत असताना मात्र चेंडू सीमा पार निघून जाईल. षटकार. पंचांच्या हात बरं उंचावत मात्र नक्कीच थकवा जाणवला असेल पंचांना, कारण कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी मात्र जी रणनीती आहे त्या रणनीती मुताबिक मात्र फलंदाजी तर केली जाते, कारण यावेळेस अस्वभेद रोखण्याचा प्रयत्न केला जात नाही सेवखंडी संघाकडून. मित्रांनो रोखावं लागेल. कट केलंय फाईन लेगच्या एरियामध्ये, त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट्स करले. जर बघायला गेले तर या ठिकाणी कॅच सुटली देखील गेली होती आणि कॅच सुटत असताना या ठिकाणी बघायला तर उत्तम यांच्या विकेटच्या पाठीमागे चान्स दिला होता आणि त्याच्या मात्र नक्कीच गंगा नदीमध्ये हात धुतले जातात. या चेंडूवरती 2 धावा, 52 धावावरती खेळतोय, परंतु या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत या षटकात योगेश यांनी 21 धावा खर्च केलाय, त्यात मात्र पूर्णपणे योगदान जाते ते उत्तम राऊत यांचं. शानदार फलंदाजी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. कट केलंय, गॅपमध्ये असेल बहुतेक, गॅपमध्ये जात असताना शानदार क्षेत्ररक्षण उत्तम यांचं मिड विकेटच्या रिजन मध्ये. अंतिम बॉलवरती एक सिंगल धाव, स्ट्राईक आपल्या समोर ठेवली जाईल, परंतु षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 80. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. वेट अँड वॉटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन जाईल, चेंडू सिम्मार सापलीकडे. 1 बाउंड के साथ चौकार उत्तम यांच्या बॅटच्या मधून पाल मिळतोय. 4 रन. 12:55 झाल्यानंतर आपण पाहतो की उत्तम भाऊ राऊत यांच्यासाठी मात्र या ठिकाणी मात्र नक्कीच शुभेच्छा दिल्या आमच्या एमसीआय पॅनेलचे पंच मिस्टर विजयजी भुसारे सर यांच्याकडून मात्र नक्कीच या फटकेबाजीसाठी मात्र या अर्धशतकासाठी देखील शुभेच्छा दिल्यात. अभिनंदन असेल विजय भुसारे सर. कट केलाय, काय सेट होऊन गेलेला हा फलंदाज मात्र या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात नाही. पार्थिक चेंडूवरती आक्रमण, यावेळेस बिलकुल ऑन साइड, बिलकुल लॉंग लेगच्या एरियामध्ये खेळलाय फटका. 4 रन. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. 133 धावांचा पाठलाग टार्गेट मोडला जाईल का? ब्रेक जो रेकॉर्ड बनवला गेला होता हट्टीपणा या संघाने या मैदानात, तो मात्र ब्रेक रेकॉर्ड मोडला जाईल का हे पाहणे देखील तितकेच योग्य ठरेल, कारण काही विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली जाते. स्ट्राईक रेट देखील बघायला गेलं तर मला वाटते 200च्या उपर असतील, 200च्या वरती असेल स्ट्राईक रेट. कट केलाय, शक्तिशाली प्रहार, यावेळेस देखील टिप फॉरवर्ड रिजन. गेट 1/3 मात्र बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. 335 चा स्ट्राईक रेट, म्हणजे या ठिकाणी जर बघितले तर शतक देखील झळकावलं जाईल. उत्तम यांच्या बॅटच्या माध्यमातून जर बघितले गेले तर आतापर्यंत जर खेळतोय तर वैयक्तिक धावसंख्या खेळत असताना 73
आणि संघाची धावसंख्या 95 जाऊन पोहोचते. 73 धावावरती खेळत असताना अजूनही 27 धावा जर जोडले गेले तर आपल्या या जीवनातील या मैदानावरती मात्र शतक देखील पाहायला मिळेल. परत एकदा वेट अँड वॉचचा फटका. यस दिस इज अ मॅक 6 इट्स सुपर 6 लॉंग ऑन रिजन. चेंडू सीमा पार निघून जाईल. षटकार. देवदेवांचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जसे उत्साह उत्साह करत तसा देहात हो ईश्वर. यावेळेस जर बघितले तर उत्तम राऊत यांचा मात्र बल्ला गरजतोय आणि बल्ला गरजत असताना मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जात असतो. या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र सेवखंडी या संघाकडून. कारण या षटकांच्या मदतीने धावसंख्या जर बघितली तर 101 धावा कट केलाय. चान्स निर्माण झालाय कॅच पकडण्याचा परंतु कॅच पकडू शकले नाही. यावेळेस चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता त्याच रिजनमध्ये कॉफी जॉक्स मध्ये या चेंडूवरती षटकार तर केला होता परंतु या चेंडूवरती 1 बाउंस के साथ चेंडू सीमा पार निघून जातोय. लॉंग ऑन रिजन 4 रन. मी बघितलं होतं ना की बिलकुल लॉंगलीच्या गलीमध्ये जेव्हा मात्र फ्लाईज विकेट किपर आणि त्याच्या मात्र जीवनदान दिलं होतं उत्तम राऊत यांना तो मात्र कॅच पकडला गेला असता तरी षटकार आणि चौकार हा धावसंख्या आपल्याला पाऊस पाहायला मिळाला नसता. परंतु मात्र सेट झालाय आणि सेट झाल्यानंतर मात्र विकेटची पर्वा नसेल. जॉकीमर स्ट्रोक खेळत असताना प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न केला जातोय आणि जात असताना यावेळेस मात्र सिंगल धाव खाली जाईल कारण शानदार क्षेत्ररक्षण पाठीमागे उत्तम क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस मात्र 1 धाव. आता मात्र स्ट्राईक मिळेल परंतु आपण पाहतोय की षटक समाप्त होते. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 106. लॉट्स ऑफ 2 विकेट. अजूनही उर्वरित 1 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आणि शतक जर बनवायचे असेल तर अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल उत्तम राऊत यांना. आता जर बघितलं तर सर्व बॉल उत्तम राऊत जर खेळला तर देखील शतक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकेल. निर्गुळे संघाकडून एक विस्फोटक फलंदाज कारण 1 डाऊनला आला होता आणि 1 डाऊनला येत असताना धावसंख्या 106 106. हट्टीपरा संघाच्या 132 धावसंख्या बनवली गेली होती. कॅच मात्र चांगले ना की कॅच पकडा मॅच जिंका. जेव्हा आपण जीवनदान एखाद्या बॅटर्सला देतो ना तेव्हा मात्र ती दुसऱ्यांदा गलती करत नाही आणि आतापर्यंत आपल्याला ती चान्स देताना पाहायला मिळाला नाही उत्तम राऊत. ओह नाइस क्लासिक बिलकुल ऑन द राइज. कर पॉइंट मधून निघालेला हा फटका 4 रन. सेवखंडी संघाकडून आतापर्यंत मात्र देखील 2 विकेट तर काढली गेली आणि 2 विकेट काढून मात्र देखील त्यांची दिशाभूल झालेली पाहायला मिळते. कारण जर विकेट या ठिकाणी काढले नसते तर कदाचित बिग आणि योगेश मात्र ती स्टाईलने फटकेबाजी केली असती कदाचित परंतु उत्तम राऊत यांच्या मात्र देखील आज बॅट गरजतोय. बॅट जर शतक जर मारले गेले तर आर्यन मोबाईल यांच्याकडून 5 रुपयाचे समोरच्या दिशेने वाढ शॉट. शतक जर मारले या ठिकाणी तर आर्यन मोबाईल यांच्याकडून 501 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. आतापर्यंत जर बघायला गेले तर त्यांच्या बॅटच्या माध्यमातून मात्र 94 धावावरती खेळतोय. 6 धावांची आवश्यकता असेल आपलं शतक पूर्ण करण्यासाठी. काही कमालची फटकेबाजी. यावेळेस देखील कॅच पकडला जाईल की नाही परंतु मात्र 1 बाउंस चौकार जातोय. 4 रन. आता मात्र बिलकुल शतकच्या करीब 98 धावावरती खेळतोय. 2 धावा दूर असेल. अजून जर शतक जर बनवलं तर 500 रुपये या ठिकाणी वाढलेत आणि वाढल्यानंतर आर्यन मोबाईल यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. परंतु पाहणे योग्य ठरेल की विकेट काढली जाईल का ती मात्र चंद्रकांत गायकवाड सरांकडून. कारण अपेक्षा आहे मित्रांनो हिंमत हारू नका कारण 133-32 धावा देखील या मैदानात काढले गेलेत. आपल्याकडे देखील चांगली फटकेबाजी आहे. नाराज जाऊ नका परंतु मात्र शतक महत्वपूर्ण पाहणे योग्य ठरेल का या मैदानात मात्र पहिलं अर्धशतक पाहायला मिळू. अर्धशतक नसेल तर शतक पूर्ण पाहायला मिळू शकते. यावेळेस बिलकुल फाईन लेग एरिया लॉंग लेग एरियामध्ये चेंडू सीमा पार निघून जाईल आणि जात असताना मात्र या ठिकाणी नक्कीच अभिनंदन असेल या बॅटर्सचा. पहिला फलंदाज 2025 समोरच्या सत्रात मात्र समोरच्या दिशेने बॅट मात्र उंचावून अभिवादन करायचे आहे. लाजबाब प्लेयर आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी. पहिला फलंदाज पाहायला मिळतोय आणि ज्या मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र नक्कीच हकदार बनू शकेल. वेल प्लेड. काही कमालची फटकेबाजी. 1000 रुपयाची कॅश प्राइज तर मात्र या ठिकाणी नक्कीच सोडवलं गेलंय पण अजूनही प्रयत्न चालू आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन पाठीमागे एक क्षेत्र एक यावेळेस देखील कॅच पकडू शकले नाही. चेंडू सीमा पार निघून जाते. 4 रन. काही कमालची फटकेबाजी. पहिली दफा आपण पाहतोय शतक पाहायला मिळते. बऱ्याचशा फलंदाजीने मात्र अर्धशतक झळकावले गेले परंतु या तिसऱ्या सामन्यात बघायला तर पहिलं शतक पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतो की ऑनलाईन मात्र या ठिकाणी
1000 रुपयांची कॅश प्राइज या ठिकाणी मात्र ऑनलाईन केले गेले. या ठिकाणी आम्हाला स्क्रीनशॉट दाखवला गेलाय. वर्ड शॉट ओ एफर्ट 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 लावल्यानंतर मात्र रोखले गेले. रॉकत असताना या चेंडूवरती एक सिंगल धाव. नॉट आउट राहत असताना पहिला डाव समाप्त होते निरगुडे संघाचा आणि धाव संघ जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकामध्ये जर बघायला गेलं तर एक शानदार परफॉर्मन्स शानदार फलंदाजी पाहायला मिळाली उत्तम राऊत यांची. नॉट आउट राहत असताना आपल्या संघाला मात्र बिलकुल एक 107 धावांची खेळी करून नॉट आउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम राऊत आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. वार्ड बॅटिंग पाहायला मिळते आणि सर आपण बॅट वरती करायचे आणि वरती करत असताना अभिनंदन असेल वेल प्लेड कारण विजय भाऊ भुसारे सर यांनी देखील आपल्याला मात्र शुभेच्छा दिल्या गेल्यात आणि शुभेच्छा देत असताना मात्र पहिला फलंदाज या ठिकाणी आपल्याला शतकवीर पाहायला मिळतोय. निरगुडे या सगळ्याकडून अभिनंदन असेल उत्तम राऊत सर. शानदार फलंदाजी आणि टार्गेट ठेवलंय 131 धावांचं. 30 बॉलमध्ये 131 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवले गेले. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. यावेळेस उत्तम आणि योगेश धुरंदार मॅचचा आगाज प्रारंभ करण्यासाठी कारण 130 धावांचा एक मोठा डोंगर उभा केलाय. मनोज माफ करा मित्रांनो मनोज 130 धावांचा मोठा डोंगर उभा केलाय निरगुडे या संघाने. यावेळेस मात्र 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटतील. यावेळेस आपण पाहतोय सांगितलं जात की खुद ही खुद का सहारा बन, तारों की भीड़ में दूर वो तारा बन, देखती रह जाए जमाने की नजरे, तू कुछ ऐसा नजरा बन. या फलंदाजीला नजारा बनावा लागेल.
आणि नजरा बनवावं लागत असणार 130 धावांचा पाठलाग. मित्रांनो, या खेळपट्टीवर जर आपली विकेट टिकून ठेवली आणि आपल्याकडे क्वालिटी आहे, क्षमता आहे, जिद्द आहे, यावेळेस मात्र सांगितलं जात नाही की हारला तर लाजू नका आणि जिंकला तर माजू नका, परंतु बिलकुल आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावा लागेल बिलकुल 30 धावांच्या टार्गेट पर्यंत. तत्पुरती मात्र पहिलं षटक निरगुडे संघाकडून घेऊन येईल पंकज. दम तर आहे, दम असल्या कारण आपण पाहतोय की हम भी किसी से कम नाही, हा मात्र देखील दमखम दाखवावं लागेल सेवखंडी संघाच्या बॅटर्सना, कारण ज्या पद्धतीने मात्र उत्तम ज्यांना जीवनदान मिळालं होतं. अवघ्या 30 बॉलमध्ये 107 धावांची खेळी केली आणि पहिला शतकवीर बॅटर्स या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाला. काय प्रत्युत्तर पहिल्याच बॉल वरती देवमयी खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालतोय मी काठी, बिगिट षटकार. आता मात्र नक्कीच उलटी गिनती चालू करा. यावेळेस मात्र जशात तसे प्रत्युत्तर दिले जाईल. आपल्याला नियंत्रण के साथ या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, कारण आपण पाहतोय की विकेट ही मात्र फलंदाजाला एक अनुकूल परिस्थितीमध्ये बघायला गेले तरी एक चांगली मदत मिळते. 22चा रिक्वायर्ड रन रेट जर प्रत्येक 36 धावांचा पाठलाग करू शकतोय. खराब लेंथ, यावेळेस देखील स्कॉर एक बाउंड्रीच्या बाहेर स्किट होईल. एंड टू द बॅट, दर्शक दीर्घाव मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय. षटकार, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. ओके, यस, वॉटर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण दोन्ही संघ हरण्याच्या मनस्थितीत नसतील. बेस्ट टू बेस्ट दोन्ही संघ मात्र चांगले आहेत, परंतु यावेळेस नक्कल चेंडूचा वापर करत असताना अक्कल आपल्याला नक्कीच या ठिकाणी लढवावी लागेल. नक्कल के साथ अक्कल के साथ गोलंदाजी करावी लागेल. कट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरेज आहे, मटकीला तोड नाही, डबिंगला मोड नाही, डीप एक्स्ट्रा कव्हरेज आहे, 4 रन. धावसंख्या तर चांगली आली, परंतु मात्र नक्कीच आपली विकेट आपल्याकडे क्षमता आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन बनवून, कारण सांगले जाते ना की अति काही संकटात नाही. या ठिकाणी आपल्याला 2 षटकार तर मारले, 1 चौकार आणलाय, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन, कारण 22 धावा प्रत्येक षटकामध्ये आपल्याला कसा जमावता येतील ह्याच्यातून फलंदाजी करावी लागेल. कारण पहिला डाव जर बघितला गेला तर निरगुडेकरांचा होता शानदार दमदार, कारण 2 विकेट गेल्यानंतर उत्तम यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली होती आणि अवघ्या 30 बॉलमध्ये 107 धावांची खेळी केली होती. या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 2 बॅटर्सना आपलं अर्धशतक पूर्ण करावं लागेल. पॉइंट रिजन मधून ढकलून दिलेला हा अंतिम मात्र चेंडू बिलकुल बाउंड्रीच्या करीब रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. ही मात्र रणनीती चांगली असेल, कारण लगातार 2 षटकार त्यानंतर चौकार मारल्यानंतर इक्कीदुक्कीवर भर दिला जातोय. ही रणनीती एक चांगल्या फलंदाजीची खासियत असते. मॅच मात्र अजूनही असेल दोन्ही संघाच्या बाजूने, कारण जर बघायला गेलं तर 50-50 चान्स. कारण मित्रांनो, या ठिकाणी आपली हिंमत आणि किंमत ही दाखवावं लागेल. कट केलाय, एक क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात सफल होतोय. यावेळेस देखील स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर 1 बाउंड के साथ चेंडू सीमा पार निघून जाईल, 4 रन. प्रति ओव्हर जर बघेल तर 21 धावांची गरज असेल आणि पहिल्या ओव्हरला जर बघेल तर गेलं तर 22 धावा आल्यात आणि 22 आल्यानंतर अंतिम चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. पंकज मात्र महागडे षटक हाताळताना पाहायला मिळतो. निरगुडे संघाकडनं आपल्याला विविधता, सातत्य, व्हेरिएशन ही कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. योगेश ऑन स्ट्राईक, समोरच्या दिशेने खेळण्याच्या पूर्व तयार, परंतु गॅप मध्ये असेल. दरम्यान कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा डीप फॉरवर्डच्या रिजन मध्ये जाईल. उत्तम राऊत त्या ठिकाणी मात्र फील्ड करेल, मात्र या ठिकाणी षटक थ्रो येतोय नो स्ट्राईक कॅनला. अंतिम बॉलवरती एक सिंगल धाव, ओव्हर की समाप्ती. 23 धावा, 9 विदाउट लॉट्स, सेवखंडी. पहिल्या षटकात जर बघितलं गेलं तर आमचे नक्कीच ऑबिक्स ऑपरेटर सांगतात की 22 किंवा 21च्या रिक्वायर्ड रन रेटने धावा संख्या बनवावी लागेल. म्हणजे या पहिल्या षटकात 23 धावा, म्हणजे बघितलं गेलं तर या ठिकाणी अजूनही उमेद असेल सेवखंडीच्या बाजूने, कारण आता कुठल्याही प्रकारची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. उत्तम राऊत येतोय ऑलराऊंडरच्या भूमिकेत. पहिलं षटक, ओ लाईन के साथ धीमी मध्ये गतीमध्ये परिवर्तन, कारण रन आउट ही संधी म्हणतात ना. नक्कीच या ठिकाणी
बिलकुल टर्निंग पॉइंट, कारण नॉन स्ट्राईक एंड बॅटरने आपली क्रीज सोडली नव्हती. कारण मनोज या ठिकाणी चांगला खेळत होता आतापर्यंत, परंतु दुर्भाग्यरीतीप्रमाणे या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात पहिली सफलता मिळते आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय उत्तम राऊत यांनी आपल्या सेकंडसाठी. एक महत्वपूर्ण विकेट. आतापर्यंत मनोज यांनी शानदार फटकेबाजी केली होती, परंतु मात्र एक चौरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर बाद होती, कारण मागे वळून बघितलं नव्हतं. जेव्हा क्रीज सोडली होती तेव्हा नॉन स्ट्राईक बॅटर मात्र नॉन स्ट्राईक एंडला होता, आणि जेव्हा क्रीज सोडल्यानंतर मात्र सट्टिक थ्रो विकेट किपर यांच्या फेकल्यानंतर मात्र फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागते, पहिल्या विकेटच्या स्वरूपात, कारण या ठिकाणी मनोज बाद होते. अवघ्या 23 धावांवरती पहिला विकेट. कहते नहीं कि खुद पे भरोसा सबसे बड़ी ताकत है, सपने बड़े रखो और उन्हें पूरा करने में अपना सब कुछ लगा दो. मुश्किल तो आएगी पर रुकना नहीं है. संघर्ष ही आपको मजबूत और सफलता दिलाएगी. नए बेटर मैदान चात. ओ वेट एंड वॉच. यावेळेस देखील बिलकुल वाट बघितली होती, फ्लाइट दिली होती, लालच दिली होती, आणि त्या लालचला देत असताना समोरच्या दिशेने खेळला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल. बिग हिट, षटकार. आवश्यकता तर आहे, विकेट देखील टिकावे लागतील, परंतु मात्र ब्रेक थ्रू तर दिला होता. स्वारवन गतीमध्ये पेसचा मारा केला होता. यावेळेस ऑन द ट्रॅक वरती उत्तम राऊत 30 बॉलमध्ये 107 धावांची खेळी केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतोय, कॉन्फिडन्स दुगना होतोय, परंतु मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूती मात्र स्वागत केले षटकारांच्या मदतीने, आणि षटकारांच्या मदतीने आपलं वैयक्तिक खातं देखील खोललंय या बॅटर्सने. ऑन साईडला मारण्याची पूर्व तयारी. स्कोर लेगच्या दिशेने खेळला हा फटका. त्या ठिकाणी मिस फील्ड तर पाहायला मिळाला नाही, परंतु रनिंग बिटवीन द विकेट के साथ स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण आतापर्यंत मनोज शानदार खेळत होता, परंतु रनआउट दुर्भाग्यरीती मात्र फलंदाज बाद होती. आपल्याला मित्रांनो जेव्हा कॉल केला जातोय ना, तेव्हा आपण जेव्हा फटका मारतोय तेव्हा चेंडूवर लक्ष ठेवा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल की नसेल तेव्हाच कॉल करा, अन्यथा आपल्यालाच नुकसान होऊ शकते. कारण अजूनही मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला हा पावनखिंड किल्ला लढवावा लागेल सेवखंडी या संघाला, कारण सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकात 23 धावा, कुठल्याही प्रकारची विकेट नव्हती, परंतु जेव्हा उत्तम गोलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिली सफलता मिळते निरगुडी या संघाला. टॉपेज फाईन लेगच्या एरियामध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक. आवरा वेगळा सावरा जीवाला मित्रांनो काळजी घ्यायची आहे, आणि काळजी घेत असताना जर बघाल तर रनआउटची यावेळेस नक्कीच शानदार एफर्ट, मात्र बिलकुल विकेट करीब पोहोचला होता आपल्या स्ट्राईक एंडला. परंतु वारंवार मी मित्रांनो सांगतो आपल्या स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे, कारण असाच आपण बघितलं असेल जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध जेव्हा श्रेयस सर हा मात्र पडला होता तेव्हा मात्र नक्कीच आपल्या साथीती मात्र नक्कीच एक हाड मोडली होती. अशा वेळेस मित्रांनो आपण आपली स्वतःचीच काळजी घ्यायची देखील आहे. कट केलाय, कव्हर पॉइंट, शानदार जल पकडलाय, सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. लुझिंग द सेकंड विकेट इज गॉन. दुसरा झटका लागतोय सेवखंडी या संघाला, कारण फलंदाज बाद होतोय, मनोज बाद होतोय. अवघ्या आपण पाहतोय 32 धावांवरती दुसरा झटका. अजूनही 26 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 98 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. प्रभाकर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आत. चालले जाते की जो डर गए वो घर गए, जिसने हिम्मत रखी वो कुछ कर गए. यावेळेस मात्र प्रभाकर यांना हिम्मत ठेवावी लागेल, हिम्मतची किंमत चुकवावी लागेल, कारण काही कमालचे षटक. मॅन ऑफ द मॅचचा तर नक्कीच हकदार असेल, कारण आतापर्यंत 1 विकेट आपल्या खात्यामध्ये, म्हणजे या षटकात बघितलं तर 2 विकेट, कारण सलमाच्या जोडीला जर बघायला गेलं तर या ठिकाणी बिलकुल मैदानाच्या पार पाठवले गेले, कट केलंय. प्रत्येकदा आपण पाहतोय पाठीमागे एकच मिस फील्ड पाहायला मिळेल, गॅप मध्ये खेळला हा फटका चेंडू सीमापर निघून जाते. अंतिम ओव्हर की समाप्त, माफ करा मित्रांनो 2 षटकांचा खेळ समाप्त होते, म्हणजे पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त होते. आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या 32, 36, 2 विकेट सेवखंडीकरांची.
यावेळेस बिग येतोय परत एकदा आपल्यासाठी, कारण या ठिकाणी 24 बॉलमध्ये 94 धावांची आवश्यकता लागते मित्रांनो जिंकण्यासाठी सेवखंडी या संघाला. वैयक्तिक जर बघितलं तर पॉवर प्ले मध्ये शानदार गोलंदाजी हाताळली गेली होती. पहिले षटक जेव्हा टाकीतलं गेलं होतं ना तेव्हा षटकात जर 23 धावा तर काढले गेले होते, परंतु उत्तमराव यांनी मात्र तो असोळीत रोखून धरलाय. 2 विकेट काढल्यानंतर पुढील बॉल टॉप एज बिलकुल बॅटच्या किनारा लागला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू सोडत असताना जर बघितले गेले तर क्लोज किपिंग देखील पाहायला मिळते निरगुडे संघाकडून. ओव्हर द विकेटच्या मारा केला जाते, प्रत्येक गोलंदाजीने ओव्हर द विकेट के साथ मारा केला गेलाय. त्यात असताना मात्र ज्या पद्धतीने उत्तम राऊत यांनी फटकेबाजी केली होती त्याच फटकेबाजीच्या स्वरूपात मात्र फलंदाजी करावी लागेल. बिलकुल रणनीति के मुताबिक कमालची गोलंदाजी स्लॉरवन गतीमध्ये मीडियम पेस गोलंदाजी पाहायला मिळू शकते. आतापर्यंत मात्र षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला नाही, कारण सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती मात्र ही जबाबदारी असेल, कारण हा पूर्णपणे सामना तर झुकलेला असेल मित्रांनो, परंतु क्रिकेट हा एक अनिश्चितचा खेळ आहे. प्रोटेक्शन सारफेला आहे, कट केलाय, गॅप मध्ये नसेल, पाठीमागे एक स्ट्राइक साईक, यावेळेस जेल पकडला जाईल आणि जेल पकडत असताना मात्र तिसरे विकेटचे पतन. एक लढखडती पारी यावेळेस सेवखंडीकरांची. यावेळेस मात्र आपण पाहतोय की चंद्रकांत गायकवाड सर मेजर बाद होती. एक 1 डाऊनला गेला होता आपला संघाचा डाव सवरण्यासाठी, परंतु मात्र क्रिकेटमध्ये सांगतात ना की जेव्हा आपल्याला चांगली विकेट असते तेव्हा आपण नाराज होतो, कारण त्यांची विकेट जाते, कारण एक टार्गेट मोठं होतं आणि त्यांच्या पाठला करत असताना एक लढखाटी पारी. नवीन बेटर मैदानाच्या तत्परतेवर जर बघाल तर बिग यांना एक बिग विकेट मिळते आणि बिग विकेट मिळत असताना वाईटचा कल. त्यावेळेस मात्र प्रभाकर यांच्याकडे क्षमता तर आहे. प्रभाकर यांना मात्र जॉकिंबर स्टॉक तर खेळावे लागत असताना जर बघाल तर त्यांच्याकडे देखील पॉवरफुल स्टॉक. आपण पाहतो की 2 वाड्याचे मैदानामध्ये देखील कमालची फटकेबाजी केली होती, परंतु यावेळेस चान्स निर्माण झालाय प्रत्येकदा मिड विकेट रिजन मध्ये. उत्तम राऊत येतोय चेंडूच्या खाली, यावेळेस मात्र चौथ्या विकेटचे पतन पाहायला मिळेल. एक लढखडती पारी प्रत्येकदा पाहायला मिळते. डाव सावरावा लागेल मित्रांनो, हारला तरी चालेल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत पावनखिंड लढा कर्णधार येईल विष्णू गावित सर. यावेळेस मात्र सेवखंडी संघाचा प्रमुख बॅटर्स 4 विकेट गेले. 4 विकेट गेल्यानंतर लढखाटी पारी अवघ्या आपण पाहतोय 37 धावावरती 4 विकेट. 20 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 93 धावा लागतात जिंकण्यासाठी. कहते नाही की जिंदगी कभी मुश्किल तो कभी आसान होती, कभी उलफत तो कभी वाह होती है, परंतु यावेळेस जर बघितले गेले तर लढावं लागेल सेवखंडीकरांना. कहते हैं कि कोई भी मनुष्य अपने साहस से बड़ा नहीं होता, जो हारा वो डरा नहीं होता. यावेळेस मात्र बिलकुल कब्जे में असेल ही मॅच निर्गुळ्याच्या बाजूने. ब्लॉक कॉल मध्ये एक स्लॉरवर मध्ये पेस करत असताना वाईटचा कॉल दिला जातोय. वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतोय की 1 जानेवारी पासून ही स्पर्धा देखील आपल्याला मोखाडा तालुक्यातील 51,000ची स्पर्धा पाहायला भेटू शकते. मात्र आपण पाहतोय की 1 जानेवारी ते 9 जानेवारी पासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटू शकते. शानदार ऑर्गनाइज केले धामोडीकरांनी देखील. मोखाडा तालुक्यातील मोठी स्पर्धा, परंतु लॉंग लेगच्या गलीमध्ये खेळला हा फटका सीमा पार जाईल. एक मोठ्या वेळेनंतर हा फटका येतोय विष्णू गावित सरांच्या बॅटच्या माध्यमातून. 4 रन. आता नका येऊ. पुढील सामना असेल घोडबारी आणि रानघर. मित्रांनो आपला प्रवेश फॉर्म घेऊन जायचा आहे. घोडबारी संघ आला असेल तर मला वाटतं बिलकुल विमल सरांचा हा संघ असेल, तर रानघर देखील या ठिकाणी उपस्थित असेल. कालच्या दिवशी आपण बदली केली. आमच्या दादरानगर होलमधून 3 संघ आले होते, करचोंड, मानिपाडा, त्यानंतर शिंदोनी, त्यानंतर बघील तर खानवेल. परंतु मात्र शिंदोनी संघाने
नक्कीच कालच्या दिवसातील पॉलविन संघ झाला होता. यावेळेस मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता. हनुमान अंदाज चुकल्यानंतर लँड झाल्यानंतर एक धाव औपचारिकता असेल या सामन्यामध्ये प्रयत्न केला करत असताना. तर मित्रांनो प्रयत्न करा, हारला तरी चालेल, परंतु जे टार्गेट आहे ते मात्र कमी धावेने कमी मार्जिंगने जर हरला तर नक्कीच चांगलं होईल. कारण 130 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर या ठिकाणी उत्तम नो बॉलचा कॉल दिला जातोय. हलकासा बिलकुल ओपन क्रीजच्या बाहेर चेंडू ठेवला होता. फ्री हिटची संधी निर्माण झाली. यावेळेस प्रभाकर षटकार मारेल का आपल्या संघांसाठी, जो धाव सावरला जाईल. यावेळेस मात्र एक चान्स निर्माण झालाय. पुरलेनचा बॉल परत एकदा जमीन लगतच्या दरम्यान फटका पाठीमागे क्षेत्ररक्षक स्कोर लेगच्या दिशेने. यावेळेस एक धावनंतर मात्र जो फटका मारण्याची पूर्व तयारी होती त्यावेळेस चान्स झाला निर्माण तर झाला होता, परंतु फायदेमंद फटका पाहायला मिळाला नाही. सुरेख फटका यावेळेस गॅप मध्ये असेल. फाईन लेग एरियामध्ये चेंडू सीमा पार नाही तर षटकार निघून जाईल 6 धावांसाठी. कहते हैं कि कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. ताकत तो है इन बल्लेबाजों के पास, लेकिन मौका नहीं दिया जा रहा है इस बड़े हिट्स खेलने का. बिल्कुल अपने शरीर से दूर गेंद रख रहे हैं और वह सही साबित होता हुआ गेंदबाज. कारण मोठे फटके मारण्याची पूर्व तयारीत मात्र जी संधी दिली जात नाही ना ती कमालची गोलंदाजी. कारण अचूक टप्प्याने गोलंदाजी केली जाते मिस्टर उत्तम राऊत यांच्याकडून. हलकीशी अपील स्कोर लेग पंचांना प्रश्न विचारला गेला होता. स्कोर लेग पंच मिस्टर दौलत गुलम सर, नॉन स्ट्रायकर पंच भरत भुसारे सर. मात्र पहिल्याच दिवसापासून आपण पाहतो की शानदार पंचांच्या भूमिकेत आपल्याला हर्सुलच्या मैदानातून मात्र एक पंचगिरी करताना पाहायला मिळू शकते. कारण अचूक निर्णय दिला जातो या ठिकाणी. यावेळेस बिलकुल विकेट टू विकेट मारा केला जातोय. स्ट्रेंथला चेंडू नंतर लॉंग लेगच्या गलीमध्ये जाईल. लॉंग लेगच्या गलीमध्ये जात असताना फाईन जात असताना एक धाव ती संतुष्ट लागेल. कारण लेट तर थ्रोला होता, परंतु दुसरी धाव जर खाली गेली असती कदाचित तर दुसरी धाव देखील पाहायला मिळाली असते, परंतु षटक समाप्त होते. यावेळेस 4 षटकांच्याकडे समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते 53. 53 धावा, 4 विकेट सेवखंडी. 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 77 धावा लागतील जिंकण्यासाठी. पुढील सामना मित्रांनो असेल घोडबारी आणि रानघर. आपण प्लीज करून टॉसविन करून घेण्यासाठी यायचे. 1:24 झाल्यानंतर मग योग्य ठरेल की या ठिकाणी मात्र परत एकदा बिग येतोय. कट केला विष्णू सर आणि परत एकदा एक जमीन लगतचा फटका दरम्यान उत्तम त्या ठिकाणी बाउंड्री टच असेल. शानदार क्षेत्ररक्षण विशाल यांचं माफ करा मित्रांनो. यावेळेस एकच धाव आणि एक धाव सहित एकी दुकीने मात्र हा सामना तर जिंकू शकणार नाही. कारण पूर्णपणे अजूनही बघितलं गेलं तर 76-76 धावांची आवश्यकता. प्रभाकर यांची मात्र नक्कीच बॅट थोडीशी खामोश आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी गेला होता. यावेळेस जर बघायला तर प्रभाकर यांच्या वैयक्तिक धावा फक्त 5 धावावरती खेळतोय. 4 बॉल आणि 5 धावावरती खेळतोय. क्लच किपिंग ऑफ कटर लेग कटर ही मात्र जी विदेशन आहे ती मात्र बिग यांच्याकडून शानदार पद्धतीने पाहायला मिळते. कारण खास करून बघितले गेले तर उत्तम राऊत यांची 107 धावांची नॉट आउट पारी, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर सलामी फलंदाजांना मात्र माघारी परतल्यानंतर टॉप ऑर्डरच्या फलंदाजी मात्र एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. इनसाइड एज विकेटच्या पाठीमागे झेल पकडला जाईल. प्रभाकरच्या पारीचा अंत होईल. विकेट नंबर 5. केशव जाईल नवीन बेटर, परंतु मात्र घोडबारे आणि रानघर मित्रांनो आपला दोन्ही संघ उपस्थित आहेत. मला वाटते टॉस विन करून घेण्यासाठी जायचे. शेवटचा पुकार असेल अन्यथा पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची आहे. कारण या सामन्यामध्ये बघितले तर औपचारिकता आहे आणि औपचारिकता बनवत असताना अजूनही अवघ्या 8 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 76-70 धावांची आवश्यकता.
नो बॉलचा कॉल आल्यानंतर शॉर्ट मिडॉनच्या रिजनमध्ये लँड चेंज झाला होता, परंतु नो बॉल प्लस 1 धाव म्हणजेच या ठिकाणी 2 धावा. डॉट बॉल केवळ आपण पाहतोय. उर्वरित 1 षटकांच्या खेळ बाकी शिल्लक 74 धावांची आवश्यकता. पुढील सामना असेल गौडबारी आणि रानघर. मित्रांनो टचविन करून घेण्यासाठी यायचे. वारंवार मी पुकारतोय, दोन्ही संघांना सूचना असतील मित्रांनो, अन्यथा पेनल्टी लागेल याची कर्णधारांनी नोंद घ्यायची. योग्य शेवटच्या षटक टाकण्यासाठी फुललेंचा बॉल हलक्या हातून खेळलाय. फाईन लेगच्या एरियामध्ये स्कोर लेगच्या दिशेने फील्ड केले जाईल. डॉट चेंडू पाहायला मिळेल. शानदार क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 5 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. यावेळेस धाव संख्या आपण पाहतो 74 धावा अजूनही लागतात जिंकण्यासाठी, कारण चेस करत असताना 56 धावा 5 विकेट. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. फुलरलेनचा बॉल जाऊन आदळतोय स्टंप वरती. 6वे विकेटचे पतन. एक औपचारिकता या सामन्यामध्ये, आणि औपचारिकता राहत असताना जर बघितले तर हा पूर्णपणे सामना चुकलेला असेल निरगुडेच्या बाजूने. रानघर कर्णधार, चला ना मित्रांनो टॉचविन करून घेण्यासाठी चला. आणि आता पेनल्टी लागू शकते मित्रांनो, कारण हा षटक पूर्ण समाप्त होण्या अगोदर आपल्याला टचविन करणे आणि मैदानाचा ताबा घेणे गरजेचे आहे. अन्यथा पेनल्टी लागेल. प्लीज मित्रांनो राग मानू नका, परंतु आपण प्रत्येक ठिकाणी खेळण्यासाठी जातो ना, तेव्हा आपल्याला जे रूल्स असतात ते आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात. कारण डिसिप्लिन के साथ प्रत्येक ठिकाणी मात्र अलग अलग रूल असतात. काही ठिकाणी मात्र डिसिप्लिन स्ट्रिक असतं, ते आपल्याला या ठिकाणी मात्र नक्कीच फॉलो करावे लागतील. फुललेंचा बॉल त्रिपाजित. विकेट नंबर 7वा झटका लागतोय. यावेळेस एक लडखडाती पारी. डाव सावरला जाऊ शकत नाही सेवखंडीकरांच्या. एक मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 6 विकेट 56 धावेवरती, कारण अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल की मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकला जाईल निरगुडे या संघाकडून. एक धाव करत असताना स्ट्राइक रोटेट करत असताना आपण पाहतो की नाणेफेकचा गोल झाले. या ठिकाणी आम्हाला निर्णय लगेचच रोशन भाऊ कळवायचे. यावेळेस मात्र 2 बॉल 73 धावा. औपचारिकता हलक्या हाताने खेळलाय. लँड नॉमिन्स मध्ये लँड होईल. 1 धाव. 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. अजूनही 72 धावा लागतील जिंकण्यासाठी. कमीत कमी या ठिकाणी मात्र 70 किंवा 71 धावेने हा सामना जिंकला जाईल, कारण शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. आणि आजच्या दिवसातील साखळी या सामन्यातील जर बघितलं गेलं तर 4था सामना पाहायला मिळेल घोडबारी आणि रानघर. बघायला गेलं तर नक्कीच या प्रतियोगितेमधील जर बघितलं तर खूप मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलाय. यावेळेस निरगुडी या संघाने केवळ 71 धावेने मात्र या प्रतियोगितेतील सर्वात मोठा मार्जिनने सामना जिंकलेला असेल तो म्हणजे निरगुडी या संघाने. हारलेल्या संघाचे कौतुक असेल, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन असेल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु जाऊया आपण या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय एक विस्फोटक फलंदाज, याने मात्र देखील सुरुवातीपासून मात्र जोखीम स्ट्रोक खेळले. विकेटची पर्वा न करता शानदार नाबाद 107 धावांची खेळी केली आणि 107 धावांची खेळी करत असताना गोलंदाजी मार्फत देखील मला वाटते 1 विकेट देखील काढली. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला या मॅच मध्ये उत्तम रावत, मॅन फ्रॉम निरगुडे.
काय घोडबरी आणि रानघर टॉसविन कोण झालं टॉसविन घोड बारीक रेडी चला कोणाचे नाव काय बाबा शेंडे हो दादा मॅन ऑफ द मॅच उत्तम राव सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचे टॉस का बॉस मी विनंती करेन